हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत बायोकेमिस्ट्रीचा युनिट 2 दॅट इज थर्ड चॅप्टर बायोलॉजिकल ऑक्सिडेशनचा पार्ट 2। तर आपण ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये पहिला पार्ट जो आहे बायोलॉजिकल ऑक्सिडेशनचा तो कव्हर केला आहे, ज्याच्यामध्ये आपण व्हॉट इज बायोलॉजिकल ऑक्सिडेशन ते बघितलं। त्याच्यानंतर डिफरंट एन्झाइम्स विच आर असोसिएटेड विथ द बायोलॉजिकल ऑक्सिडेशन, त्याचे डिफरंट टाइप्स आपण बघितले। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय, त्याचे कंपोनेंट्स कोणकोणते आहेत, त्याच्या स्टेप्स काय काय आहेत ते आपण बघितल्या, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण फर्स्ट पार्टमध्ये ऑलरेडी कव्हर केल्या आहेत। तर आज आपण सेकंड पार्ट बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे मेकॅनिझम्स कोणते आहेत, P/O रेशियो म्हणजे काय, अँड डिफरंट टाइप्स ऑफ इनहिबिटर्स विच आर इन्व्हॉल्व इन ETC अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, ते आपल्याला आज या लेक्चरमध्ये बघायचं आहे। ठीक आहे, तर लेक्चर आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, तर व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करणार आहोत ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन पासून। ठीक आहे, तर व्हॉट इज मेन बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, तर सिम्पली सांगायचं झालं तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सारखंच आहे। म्हणजे इथे पण काय होतं की ज्या व्हेरियस सायकल्स आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये बघितल्या, ठीक आहे, दॅट इज ग्लायकोलायसिस झालं, ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स झालं, TCA सायकल झालं, त्याच्यामध्ये जे NADH आणि FADH2 मॉलिक्यूल जे होते ते काय करतात, इथे इलेक्ट्रॉन्सला गिव्ह अप करतात, म्हणजे काय करतात, रिलीज करतात टू रिड्यूस मॉलिक्युलर ऑक्सिजन टू वॉटर। म्हणजे याच्यात सिम्पली काय होतं की ऑक्सिजन जो आहे तो काय होतो ते वॉटरमध्ये कन्व्हर्ट होतो किंवा रिड्यूस होतो इन द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये। आणि मग काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्स जे होत आहे ते कशा थ्रू होतात, अ सिरीज ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉन कॅरियर्सच्या हेल्पने काय होतं, तिथे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं आणि हे ट्रान्सफर कोणाकडे होतं, ऑक्सिजनकडे। आणि या पाथवेला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन विच आर ऑलरेडी स्टडी इन पार्ट 1, राईट। आता या ETCचं फंक्शन काय, टू फॅसिलिटेट द कंट्रोल रिलीज ऑफ फ्री एनर्जी। जी ATP सिंथेसिस जे होत होतं ETC मध्ये ते काय करतं, ती एनर्जी जी आहे ती याला फॅसिलिटेट करतं किंवा प्रोव्हाइड करतं, दॅट वॉज स्टोर्ड इन रिड्यूस कोफॅक्टर्स ड्युरिंग कॅटाबॉलिझम मध्ये। तर ही जी एनर्जी ती काय होते, ती पुन्हा रिलीज होते व्हेन इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम हायर एनर्जी NADH और FADH पासून टू लोअर एनर्जी पर्यंत जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स जे आहे किंवा एनर्जी जी आहे ती काय होते, ट्रान्सपोर्ट होते। अँड दिस एनर्जी इज यूज टू फॉस्फोरायलेट ADP, आणि हीच एनर्जी जी आहे ती ADP ला फॉस्फोरायलेशन मध्ये यूज केली जाते। ठीक, दॅट इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन। म्हणजे सिम्पली सांगायचं असेल तर काय होईल इथे की व्हेरियस सायकल्स मधून जे ATP फॉर्म झाले, बरोबर, ती एनर्जी जी आहे ते काय होतं, रिलीज होते इलेक्ट्रॉन्स थ्रू अँड हायर एनर्जी पासून लोअर एनर्जी पर्यंत ट्रान्सपोर्ट होते टू द ऑक्सिजन, दॅट इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन। ठीक आहे, सिम्पली आता इथे एक डायग्राम दिली, त्याच्यामध्ये आपण सिम्पली समजू शकतो की त्याच्या साइड्स काय किंवा ही चेन, ही जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ते कसं ऑकर होतं। ठीक आहे, तर देअर आर 3 साइड्स ज्या आहेत ऑफ द चेन दॅट कॅन गिव्ह इनफ एनर्जी फॉर ATP सिंथेसिस। आता ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये मेनली जे आहेत ना ते 3 साइट असतात जिथे ATP सिंथेसिस जे आहे ते मेनली होतं। दिस साइट्स आर, एक आहे साइट 1, साइट 2 अँड साइट 3। साइट 1 जी आहे ती आहे कॉम्प्लेक्स 1 वर, साइट 2 जी आहे ती कॉम्प्लेक्स 3 वर, अँड साइट 2 जी आहे ती कॉम्प्लेक्स 3 वर, अँड साइट 3 जी आहे ती कॉम्प्लेक्स 4 वर। ठीक आहे, तर या 3 ज्या साइट्स आहेत तिथे काय होतं, मेनली ATPचं सिंथेसिस। ठीक, तर ही डायग्राम जी तुम्ही बघताय ती तुम्हाला गेस करू शकता तुम्ही की ETC सारखीच आहे। ठीक आहे, फक्त इथे मेनली काय होतं की या 3 साइट्स वरच काय होतं, मेनली म्हणजे मोस्ट ऑफ ज्या ATPचं सिंथेसिस होतं। ठीक आहे, आता ही साइट 1 जी आहे जी कॉम्प्लेक्स 1 वर आहे ती कशामध्ये, बिटवीन FMN अँड को एन्झाइम Qच्या मध्ये, बरोबर, जी पहिली साइट आहे ती। आणि दुसरी साइट दॅट इज कॉम्प्लेक्स 3, ही आहे सायटोक्रोम B अँड सायटोक्रोम C च्या मध्ये, बरोबर। आणि तिसरी साइट जी आहे ती आहे सायटोक्रोम A, ही जी आहे कॉम्प्लेक्स 4, सायटोक्रोम A अँड सायटोक्रोम A3 च्या मध्ये। ठीक आहे, लक्षात ठेवायचं त्यांची लोकेशन। आता इथे काय म्हटलंय की इथे जी एनर्जी जनरेट होते ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन थ्रू, ती कशाला जाते, ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट होते टू प्रोड्यूस द ATP
अँड दिस प्रोसेस इज ओव्हरऑल इज नोन ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आणि यालाच काय म्हणतात? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इट रेफर्स टू द कपलिंग ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट इन द रेस्पिरेटरी चेन. इथे काय होतं? मेनली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये और रेस्पिरेटरी चेन मध्ये कपलिंग होते कंपाऊंड्सची विथ फॉस्फोरायलेशन ऑफ एटीपी टू फॉर्म. एडीपी मॉलिक्यूल फॉर्म करण्यासाठी काय होतं? त्यांच्यामध्ये कपलिंग होते. अँड इट इज अ प्रोसेस बाय विच द एनर्जी ऑफ बायोलॉजिकल ऑक्सिडेशन जे आहे ते काय होते? अल्टिमेटली कन्वर्ट होते टू द केमिकल एनर्जी ऑफ एटीपी. म्हणजे इथे काय म्हटलंय? एडीपी मॉलिक्यूल अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट जे आहे त्यांची कपलिंग होते टू फॉर्म द एटीपी विच आर द अल्टिमेट प्रॉडक्ट ऑफ द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. राईट. आणि हे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ते 90% जे आहे ते कशामध्ये होतं? सेलमध्ये. तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ते अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एटीपी फॉर्म होतात, पहिली गोष्ट. आणि कशामुळे होतात? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम NADH और FADH2 टू ऑक्सिजन बाय अ सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे काय होतं? एटीपीचं जे आहे ते सिंथेसिस होतं. राईट. दॅट इज दी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इथे बघू शकता तुम्ही. आता जे पण एक्सप्लेन केलं ते सगळे पॉइंट्स आहेत, त्याचे की पॉइंट्स इथे मेन्शन केले. राईट. एकदा तुम्ही रीड करून घ्यायचे. आता येतो नंतर मेकॅनिझम. राईट. आता हे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे झालं मेनली सेलमध्ये. राईट. तर याचं मेकॅनिझम जे आहे ते काय? दोन मेकॅनिझमने जे आहे ते हे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन जे आहे ते बॉडीमध्ये होतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे केमिऑस्मोटिक थिअरी अँड सेकंड इज द केमिकल थिअरी. राईट. तो एक एक आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात पहिला मेकॅनिझम काय? केमिऑस्मोटिक थिअरी. तर याच्यात काय म्हटलंय की इट सजेस्ट दॅट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स जो होतो इथे थ्रू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेननी, त्याच्याने काय होतं? कॉजेस प्रोटॉन्स. याच्याने काय होतं? प्रोटॉन्स जे आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधले ते ट्रान्सलोकेटेड होतात मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मधून टू द इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. कशामध्ये होतात? ते इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये ट्रान्सलोकेटेड होतात ऍट द 3 साइट्स ऑफ एटीपी प्रोडक्शन. जे आताच आपण बघितले 3 साइट्सवर, दॅट इज कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 3 अँड कॉम्प्लेक्स 4. त्याच्यामध्ये काय होतात? ते ट्रान्सलोकेटेड होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं? इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो प्रोड्यूस होतो अक्रॉस द इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. ही पहिली गोष्ट. त्याचा मेकॅनिझम काय? आणि हा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो काय होतो? इज ड्यू टू कशामुळे झाला? अक्युम्युलेशन ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आयॉन्समुळे आउटसाइड द मेम्ब्रेन. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या आउटसाइड मेम्ब्रेनमध्ये काय होतं? अक्युम्युलेशन ऑफ पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आयॉन्सचं अक्युम्युलेशन झालं आणि त्याच्यामुळे काय क्रिएट झाला? हा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. आणि त्याच्यामुळे काय झालं? डिफरन्स इन pH बिंग मोर ऍसिडिक आउटसाइड द मेम्ब्रेन. त्याच्यामुळे काय झालं की मेम्ब्रेनच्या आउटसाइडला ऍसिडिक कंडिशन जी आहे ती जास्त झाली. अँड दिस इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल डिफरन्स ड्राइव्स एटीपी सिंथेस टू जनरेट एटीपी फ्रॉम एडीपी अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो क्रिएट झाल्यामुळे काय झालं? एटीपी सिंथेस एन्झाईम जो आहे त्याने एडीपी अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे त्यांची कपलिंग केली टू जनरेट दी एटीपी. आणि अल्टिमेट आपला जो एटीपी आहे तो काय झालाय? ते फॉर्म झाला. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ केमिऑस्मोटिक थिअरी. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल की केमिऑस्मोटिक थिअरी म्हणजे काय. आणि दुसरी थिअरी एक्सप्लेन केली दॅट इज केमिकल थिअरी. आता केमिकल थिअरीमध्ये काय होतं? इथे डायरेक्ट केमिकल कपलिंग होतं. ठीक आहे. आता पहिल्या याच्यात काय झालं केमिऑस्मोटिक थिअरीमध्ये की पोटेन्शियल डिफरन्स आल्यामुळे इथे काय होत होतं? कपलिंग होत होती आणि एटीपीचं फॉर्मेशन झालं. आता केमिकल थिअरीमध्ये काय होतं? इथे डायरेक्ट केमिकल कपलिंग होते ऑफ ऑक्सिडेशनची अँड फॉस्फोरायलेशनची थ्रू हाय एनर्जी इंटरमिडिएट कंपाऊंडच्या प्रेझेन्समुळे. त्याच्यामुळे मग काय होतं? डायरेक्टली एटीपी जो आहे तो सिंथेसाइज होतो. बट दिस थिअरी इज नॉट ऍक्सेप्टेड ॲज द पोस्टुलेटेड हाय एनर्जी इंटरमिडिएट कंपाऊंड्स वेअर नेव्हर फाउंड. आता इथे काय म्हटलंय की ही जी केमिकल थिअरी आहे ती कधी होऊ शकते? जेव्हा हाय एनर्जी इंटरमिडिएट कंपाऊंड्स जे आहेत ते इन्व्हॉल्व्ह होतात रिॲक्शनमध्ये आणि तेव्हा काय होतं? त्या केमिकलची डायरेक्ट कपलिंग होते. पण हाय एनर्जी इंटरमिडिएट कंपाऊंड जे आहेत ते नेव्हर फाउंड, ते असे इझिली अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे ही थिअरी जी आहे ती एवढी ऍक्सेप्टेड नाही. ठीक आहे. बट त्याची आयडिया जी आहे तुम्हाला असायला हवी. ठीक आहे. तर देअर आर 2 मेकॅनिझम्स विच आर इन्व्हॉल्व्ड इन द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. फर्स्ट इज द केमिऑस्मोटिक थिअरी अँड सेकंड इज द केमिकल थिअरी. ठीक आहे. फर्स्ट जी आहे केमिकल ऑस्मोटिक थिअरी तीच मेनली जी आहे ती जास्तीत जास्त अप्लाय केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत P/O रेशिओ. व्हॉट इज P/O रेशिओ? फर्स्ट ऑफ ऑल वी नो व्हॉट इज P.
ठीक आहे. पी म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एडीपी कन्वर्टेड टू एटीपी. तर किती नंबर ऑफ एडीपी मॉलिक्युल्स आहेत एटीपी मध्ये कन्वर्ट झाले त्यांचा नंबर टू द नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स मीन्स ओ. ओ म्हणजे काय आहे, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स युटिलाइज्ड बाय रेस्पिरेटरी चेन टू जनरेट द एटीपी, दॅट इज द पी बाय ओ चा रेशो. ठीक आहे. तर पी बाय ओ रेशो जो आहे तो का कॅल्क्युलेट केला जातो, टू डिटरमाइन द एफिशियन्सी ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनची एफिशियन्सी किती, की किती अमाऊंटमध्ये तो एटीपी मॉलिक्युल्स जो आहे ते जनरेट करू शकतो. आता हा रेशो जर इफ 3/1 असेल तर तो कधी असतो, NADH प्लस H प्लस जेव्हा यूज होतो तेव्हा, आणि 2/1 असेल जेव्हा FADH2 यूज होतो तेव्हा. ठीक, दॅट इज द पी बाय ओ रेशो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याचं सिग्निफिकन्स काय, की आपण का पी बाय रेशिओ कॅल्क्युलेट करतो किंवा का त्याला मेजर केलं जातं. तर इट इज द मेटाबॉलिक पाथवे आहे इन विच त्याच्यामध्ये काय होतं, सेल्स जे आहेत ते काय करतात, एन्झाईम्सला यूज करतात टू ऑक्सिडाइज न्यूट्रिएंट्सला ऑक्सिडाइज करण्यासाठी, अँड देअर बाय रिलीजिंग द केमिकल एनर्जी ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन. त्याच्यामुळे काय होतं, मॉलिक्युलर ऑक्सिजन जे आहे त्याच्यामधली केमिकल एनर्जी रिलीज होते आणि ती पुन्हा यूज केली जाते टू प्रोड्यूस ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे एटीपी मॉलिक्युलर जनरेट करण्यासाठी ती सगळी केमिकल एनर्जी ऑक्सिजनला रिलीज केली जाते. ठीक आहे. अँड इन मोस्ट युकॅरियोट्स दिस टेक्स प्लेस इनसाइड मायटोकॉन्ड्रिया. आणि या सगळी जी प्रोसेस आहे ती कशामध्ये होते, इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया इन युकॅरियोट्समध्ये. अँड ऑलमोस्ट ऑल एरोबिक ऑर्गॅनिझम्स कॅरी आउट ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सगळ्यांमध्ये ही प्रोसेस जी आहे ती कंडक्ट होते. ठीक आहे. दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ पी बाय ओ रेशिओ, का कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इनहिबिटर्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता ETC जे आहे दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन अल्टिमेट काय करतात, की एटीपीचं सिंथेसिस करत असतात. बरोबर. आता या एटीपी सिंथेसिसला खूप गोष्टी आहेत की त्या काय करतात, इनहिबिट करतात किंवा ते रिॲक्शन जे आहे थांबवतात किंवा एटीपी प्रोडक्शन जे आहे ते काय करतात, कमी करतात. त्याच्यामध्ये दोन टाईपचे इनहिबिटर्स इथे यूज होतात. दॅट इज इनहिबिटर्स असतात सगळे पहिल्यांदा आणि दुसरे असतात अनकपलर्स. आता इनहिबिटर्स म्हणजे काय, जे मॉलिक्युल्स डायरेक्टली रिॲक्शनला इनहिबिट करतात किंवा स्टॉप करतात ते झाले इनहिबिटर्स. आणि दुसरे आहेत अनकपलर्स विच अनकपल द रिॲक्शन. म्हणजे आता एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटचं काय होईल, कपलिंग होईल टू फॉर्म द एटीपी. पण इथे काय करतात, ते जी कपलिंग आहे एडीपीची प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटची त्यालाच ते काय करतात, रिमूव्ह करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, अल्टिमेट प्रॉडक्ट जे आहे तेच काय होतं, फॉर्म होत नाही. राईट. तर दिज आर द टू मेन टाइप्स ऑफ इनहिबिटर्स विच आर इन्व्हॉल्व्ड इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आणि त्यांच्यामुळे या स्टेप्स पण काय होतात, इन्फ्लुएन्स होतात. राईट. तर एकेकाबद्दल आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात व्हॉट इज इनहिबिटर्स. तर इनहिबिटर्स आर द इनहिबिटिंग एजंट्स जे काय करतात, रिॲक्शनला स्टॉप करतात. ते जे आहे ते ऍक्शन कशी शो करतात, बाय बाइंडिंग विथ द स्पेसिफिक इलेक्ट्रॉन कॅरियर्स. एटीपी फॉर्मेशनच्या रिॲक्शनमध्ये जे स्पेसिफिक इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात त्यांनाच हे काय होतात, बाइंड होतात टू स्टॉप द रिॲक्शन. The inhibitors bind to different components of the electron transport chain and block the carriers. आणि हे काय करतात, अल्टिमेटली कॅरियर्सला ब्लॉक करतात बाय बाइंडिंग टू द डिफरंट कंपोनंट्स. अँड आफ्टर बाइंडिंग आणि बाइंड झाल्यानंतर इट डज नॉट अलो टू चेंज इन अ रिव्हर्सिबल फॉर्म. आणि ते पुन्हा जे आहे ते चेंज होत नाही. म्हणजे ती रिॲक्शन काय होते, पूर्णतः ते स्टॉप होते फ्रॉम अन ऑक्सिडाइज स्टेट टू अ रिड्यूस स्टेटमध्ये. And it leads to and this results in the accumulation of reduced forms. आणि त्याच्यामुळे काय होतं, अल्टिमेट रिड्युस्ड फॉर्म्स जे आहेत ते काय होतात, फॉर्म होतात प्रियर टू द इनहिबिटर पॉइंटमध्ये. अँड ऑक्सिडाइज फॉर्म्स जे आहेत त्या कंपोनंट्सचे ऑफ द ETC डाऊन द लाईन ऑफ इनहिबिशन पॉइंट फॉर्म होतात. राईट. द सिंथेसिस ऑफ ATP जो आहे याच्यामध्ये ते काय होतं, ड्यू टू सीज ऑफ एनर्जी रिलीज. एनर्जी रिलीज सीज झाल्यामुळे, स्टॉप झाल्यामुळे इथे एटीपीचं सिंथेसिस जे आहे ते पण काय होतं, स्टॉप होतं. आता द मोस्ट इम्पॉर्टंट इनहिबिटर्स कोणकोणते याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे, अमायटल, रोटेनॉन, अँटीमायसिन ए, कार्बन मोनॉक्साइड, सोडियम अझाइड अँड सायनाइड्स विच आर मेनली ऍक्ट ॲज दी इनहिबिटर्स. ठीक आहे. ते रिॲक्शनला काय करतात, स्टॉप करतात बाय बाइंडिंग विथ द स्पेशल इलेक्ट्रॉन कॅरियर्स. ठीक आहे. सेकंड आहेत आपले अनकपलर्स. आता अनकपलर्स मेनली काय करतात, ते म्हणजे दोन मॉलिक्युल्स जे आहेत जेव्हा
एकत्र येतात तेव्हा आपलं प्रोडक्ट फॉर्म होतं. ते त्या दोन मॉलिक्यूलला एकत्रच येऊ देत नाही, सिम्पली सांगायचं झालं अनकपल करतात. आणि त्याच्यामुळे जी आहे ती रिॲक्शन अल्टिमेटली कम्प्लीट होत नाही आणि त्याच्यामुळे प्रोडक्ट पण फॉर्म होणार. ठीक आहे, दॅट इज द ऍक्शन ऑफ द अनकपलर्स. तर अनकपलर्स मेनली काय करतात, इन इंटॅक्ट मायटोकॉन्ड्रिया आणि स्पेशल प्रिपरेशन्स ऑफ सब मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल्स. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये जे सब मायटोकॉन्ड्रियल पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड फॉस्फोरायलेशन जे आहे एडीपीचं ते टाईटली कपल्ड आहे. म्हणजे एक दुसऱ्याला काय ते जोडून एक झालं तर दुसरं होणार. आणि इफ इन केस ऑफ डॅमेज्ड मायटोकॉन्ड्रिया तर त्याच्यामध्ये काय होतं, रेस्पिरेशन काय होईल, इन्फ्लुएन्स होईल, अनअकंपॅनिड होईल बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. त्याच्यामुळे काय होईल, व्हेन दिस हॅपन्स द मायटोकॉन्ड्रिया आर सेड टू बी अनकपल्ड. आणि त्याच्यामुळे तो मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो काय होईल, अनकपल्ड होईल. आणि मग अनकपल्ड झाल्यामुळे काय होईल, अल्टिमेट एटीपी सिंथेसिस स्टॉप होईल. तर द केमिकल एजंट्स विच अनकपल द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन with ATP synthesis is known as uncouplers of electron transport chain. आणि त्यांनाच काय म्हणतात, अनकपलर्स ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ज्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, कपलिंग होत नाही रिएक्शन मध्ये, त्याच्यामुळे प्रोडक्ट पण फॉर्म होणार नाही. तर सच एजंट्स विल स्टॉप द सिंथेसिस ऑफ एटीपी बट ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन विल कंटिन्यू. म्हणजे इथे काय होतं, इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट जो आहे तो अल्टिमेटली होतोच आहे, फक्त त्यांची कपलिंग होणार नाही. आणि कपलिंग झाली नाही म्हणून इथे अल्टिमेटली एटीपीचं जे सिंथेसिस आहे ते पण होणार नाही. आणि त्याचं एक्झाम्पल काय मी, डायनायट्रोफेनॉल, मोस्ट इम्पॉर्टंट अनकपलर. आता हे जे अनकपलिंग एजंट्स आहेत ते सगळे कसे असतात, लिपिड सोल्युबल असतात इन नेचर. दिस एजंट्स बाइंड विथ द हायड्रोजन आयॉन्सला ते मेनली बाइंड होतात अँड ट्रान्सपोर्ट देम अक्रॉस दी मेम्ब्रेन्स. ड्युरिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट हायड्रोजन आयॉन्स जे आहेत त्यांच्यामध्ये ते काय होतात, पंप्ड होतात अक्रॉस द मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. बट दिस अनकपलिंग एजंट्स जे आहेत त्याच्यामध्ये ते काय करतात, कॅरीज इट बॅक टू द मायटोकॉन्ड्रिया. पुन्हा काय करतात, मायटोकॉन्ड्रियामध्येच एंटर होतात. इट विल स्टॉप द जनरेशन ऑफ प्रोटॉन ग्रॅडियंट. त्याच्यामुळे प्रोटॉन ग्रॅडियंटचं जनरेशन थांबतं अँड स्टॉप द सिंथेसिस ऑफ एटीपी अँड अल्टिमेटली एटीपीचं सिंथेसिस थांबतं बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आणि जी एनर्जी डिराइव्ड होते फ्रॉम इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टने ती काय होते इथे, मग हीटच्या स्वरूपात जे आहे ते काय होते, रिलीज होते ड्युरिंग अनकपलिंग. कारण तिथे जी एनर्जी जी कपलिंग मध्ये यूज होणार होती ती वेस्टमध्ये जाते, राईट. तर त्याच्यामुळे काय होणार इथे, हाय अमाऊंट मध्ये हीट रिलीज होणार. आणि ह्या हीटलाच काय म्हटलं जाते इथे, नो शिवरिंग थर्मोजेनेसिस. नाव लक्षात ठेवायचं, ठीक आहे, नो शिवरिंग थर्मोजेनेसिस. आता इथे आपण इथे स्ट्रक्चर बघू शकता. डायनायट्रोफेनॉल इज अ मेन अनकपलर, एक्झाम्पल ऑफ द अनकपलर अँड डायक्युमॅरॉल. ठीक आहे, तर आपण अनकपलर्सचे एक्झाम्पल पाहणार आहोत. देर आर टू टाइप्स, एक केमिकल टाइपचे असतात अँड दुसरे फिजिओलॉजिकल. ठीक आहे, तर केमिकल अनकपलर्स मध्ये काय काय ना, 2,4 डायनायट्रोफेनॉल, डायक्युमॅरॉल, CCCP, दॅट मीन्स कार्बोनिल सायनाइड मेटाक्लोरोफिनाइल हायड्राझोन, अँड FCCP, दॅट इज पॅरा ट्रायफ्लुरोमिथॉक्सी कार्बोनिल सायनाइड फिनाइल हायड्राझोन. That is the chemical uncouplers. And second type is the physiological uncouplers. It includes long chain fatty acids, thyroxine, thermogenin, calcium ions. These are the examples of physiological uncouplers. असे दोन टाइपचे uncouplers आहेत, chemical and physiological. ओके, त्याच्यानंतर आपण इनहिबिटर्स बद्दल अजून थोडे डिटेल मध्ये बघणार आहे की इनहिबिटर्स जे असतात ते काही जे साइट स्पेसिफिक इनहिबिटर्स आहे म्हणजे ते पर्टिक्युलर साइटवरच काय होतात, ऍक्ट होतात, हॅव बीन आयडेंटिफाईड. दिस कंपाऊंड्स प्रिव्हेंट द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि जे साइट स्पेसिफिक इनहिबिटर्स असतात ते मेनली कसे ऍक्ट होतात की ते काय करतात, जे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं त्यांना काय करतात, प्रिव्हेंट करतात, इनहिबिट करतात बाय बाइंडिंग टू व्हेरियस कॉम्प्लेक्स ऑफ द चेन विच ब्लॉक्स द रेडॉक्स रिएक्शन्स. जे अल्टिमेटली काय करतात, रेडॉक्स रिएक्शन्सला ब्लॉक करतात. त्याच्यामुळे ती रिएक्शन जी आहे ते काय होते, इनहिबिट होते आणि त्याच्यामुळे जो प्रॉडक्ट आहे तो पण फॉर्म होत नाही. ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे रोटेनॉन. आता रोटेनॉन काय, इट इज अ प्लांट प्रॉडक्ट, प्लांट डिराइव्ह आहे. तो जो आहे तो डेरिस एलिप्टिका पासून काय होतो, डिराइव्ह होतो. इन्सेक्टिसाइड म्हणून काम करतो अँड इट इज अ स्ट्रॉंग इनहिबिटर ऑफ कॉम्प्लेक्स 1 ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जे कॉम्प्लेक्स 1 आहे त्याला इनहिबिट करण्याचं काम कोण करतं, रोटेनॉन. इट इनहिबिट्स द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द NADH कोएन्झाइम Q रेडक्टेज कॉम्प्लेक्सला काय करतं, इनहिबिट करतं. त्या साइटवर मेनली काय करतं, ऍक्ट करतं.
रोटेनॉल. सेकंड आहे अमोबार्बिटल. अमोबार्बिटल इज अ बार्बिचुरेट and they inhibit the transport of electron through the NADH and coenzyme Q reductase complex ला काय करतात, इनहिबिट करण्याचं काम करतात. नेक्स्ट आहे डेमेरॉल. डेमेरॉल इज ऑल्सो इनहिबिट्स द कॉम्प्लेक्स 1. डेमेरॉल पण काय करतं, ऍक्ट ऑन कॉम्प्लेक्स 1 वरच ऍक्ट करतं. नेक्स्ट आहे आपलं पिएरिसिडिन ए. पिएरिसिडिन ए इज अन अँटीबायोटिक ऑफ मायक्रोबियल ओरिजिन आणि त्याचं मेन ऍक्शन जो आहे ते काय, रोटेनॉल सारखंच, जे एका कॅटेगरीमध्ये वळतं. Then antimycins. Antimycin is also an antibiotic which are derived from the Streptomyces species and it also block the electron flow at complex 3. Mainly जे आहे ते complex 3 वर act करतं of electron transport chain and it inhibits the flow of electrons from cytochrome B पासून ते cytochrome C पर्यंत जो इलेक्ट्रॉनचा फ्लो होते ते काय करते, मेनली इनहिबिट करण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे आपलं सायनाइड. सायनाइड जे आहे ते मेनली रेस्पिरेटरी इनहिबिटर आहे, जे काय करतं, कॉम्प्लेक्स 4 ला ब्लॉक करतं ऑफ द ETC and it blocks at cytochrome oxidase which prevents both coupled and uncoupled respiration. जे सायनाइडचं मेन काम काय की ते अनकपल्ड असो किंवा कपल्ड असो दोन्ही रेस्पिरेशनला प्रिव्हेंट करण्याचं काम करतं बाय ब्लॉकिंग द ऍक्शन ऑफ सायटोक्रोम ऑक्सिडेज. ठीक आहे. देन कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड काय, हे पण एक रेस्पिरेटरी इनहिबिटरच आहे, ते पण कॉम्प्लेक्स 4 वरच ऍक्ट होतं आणि हे जे आहे ते मेनली काय होतं, सायटोक्रोम ऑक्सिडेजला बाइंड होतं. त्याच्यामुळे काय होतं, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे होत आहे टू ऑक्सिजन ते काय होतं, ब्लॉक होतं आणि मग इनहिबिटिंग ऍक्शन जे आहे ती काय होती ते शो होते. देन अझाइड. अझाइड इज ऑल्सो अ रेस्पिरेटरी इनहिबिटर विच ब्लॉक्स द कॉम्प्लेक्स 4 ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे पण काय करतं, कॉम्प्लेक्स 4 वरच ऍक्ट होतं. Then hydrogen sulfide, it is also respiratory inhibitor which blocks the complex 4 of the electron transport chain, but it is most toxic as compared to others. जास्त टॉक्सिक असतं. ठीक आहे. These are the examples of inhibitors which are site specific, right? जे यांचं मेन ऍक्शन काही पर्टिक्युलर साइट वरच काय करतात, इनहिबिट करतात किंवा पर्टिक्युलर साइड वरच काय होतात, ऍक्ट होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इनहिबिटर्स ऑफ एटीपी सिंथेस कॉम्प्लेक्स. आता आपण जी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये जी लास्ट स्टेप बघितली और इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जी लास्ट स्टेप बघितली होती, राईट, कॉम्प्लेक्स 4 मध्ये, की एटीपी सिंथेस थ्रू जेव्हा एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंबाईन होतात टू फॉर्म द एटीपी, ती लास्ट स्टेपला कोण इनहिबिट करतं किंवा त्या प्लेसवर कोणते एजंट्स जे आहेत ते इनहिबिटिंग ऍक्शन शो करतात त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं. तर these inhibitors prevent the synthesis of ATP. हे काय करतात, अल्टिमेट ATP सिंथेसिसला स्टॉप करतात बाय बाइंडिंग टू द ATP सिंथेस कॉम्प्लेक्स अँड इट प्रिव्हेंट्स द फ्लो ऑफ प्रोटॉन्स. इन फ्लो ऑफ प्रोटॉन्स काय होतो, इथे स्टॉप होतो. याचे दोन एक्झाम्पल आहे मेन, ऑलिगोमायसिन अँड डायसायक्लोहेक्सिल कार्बोडायइमाइड दॅट इज DCCD. आता हे ऑलिगोमायसिन जे आहे ते काय, पॉलिपेप्टाइड आहे इन नेचरमध्ये and it acts as an antibiotic म्हणून जे आहे ते काय करतं, काम करतं and it is obtained from the Streptomyces species. याचं मेन ऍक्शन काय की इट स्टॉप्स द ट्रान्सफर ऑफ हाय एनर्जीचं जे ट्रान्सफर होत आहे फ्रॉम फॉस्फेट ग्रुप टू द ॲडेनोसिन डायफॉस्फेट, त्याला काय करतं, हे मेनली स्टॉप करतं ऑलिगोमायसिन. अँड सेकंड जे आहे DCCD, ते काय करतं, कोव्हॅलेंट बॉन्ड्सला फॉर्म करतं विथ अमिनो ऍसिड ग्लुटामेट ऑफ द C सबयुनिट ऑफ F0. When it binds covalently, ते काय करतात, प्रोटॉन चॅनलला स्टॉप करणार विच प्रिव्हेंट्स द फॉर्मेशन ऑफ एटीपी सिंथेसिस अँड अल्टिमेटली त्याच्यामुळे काय होणार आहे, एटीपीचं जे सिंथेसिस आहे ते काय होणार आहे, स्टॉप होणार. ठीक आहे. तर दिस आर द इनहिबिटर्स विच आर मेनली ऍक्ट ऑन द एटीपी सिंथेस कॉम्प्लेक्स. ठीक आहे. तर हे दोन एक्झाम्पल पण आपल्याला लक्षात ठेवायचे. तो आपण जो आहे तो बायोलॉजिकल ऑक्सिडेशनचा जो चॅप्टर आहे तो ऑलरेडी कम्प्लीट केला, राईट. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं, व्हॉट इज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, त्याच्या साइट्स कोणकोणत्या आहेत ते आपण स्टडी केलं, त्याची ऍक्शन कशी होती ते आपण बघितलं, त्याच्यानंतर त्याचे दोन मेकॅनिझम आपण स्टडी केले, दॅट इज केमी ऑस्मोटिक थिओरी अँड केमिकल थिओरी. त्याच्यानंतर P/O रेशिओ म्हणजे काय ते आपण बघितलं, त्याच्यानंतर इनहिबिटर्स बद्दल आपण स्टडी केलं. ठीक आहे. की आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. ठीक आहे. तरी तुम्हाला या चॅप्टरमध्ये किंवा या लेक्चरमध्ये काही अडचण असेल, डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठीक आहे.
थँक्यू सो मच.